ह्यो आपला अथर्व असं का नाचायला लागलाय पूर्ण व्लॉग बघा, नक्की सांगतो. तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी तुमचं लाडकं आदर्श. रोजच्यासारखं सकाळी उठलो आणि बाहेर जावं म्हणलं. बाहेर जाता तर मेडिकलला येऊन जावं म्हणलं. आपले दिनेश आणि अथर्व काय करायला लागलेत. दिनेश अथर्व काम करत होते, म्हणून जाऊ दे, त्यांना डिस्टर्ब नको करू. मग अथर्वला म्हणलं चल बाबा मदत करतो. अथर्व म्हणलं तुझी गरज नाही मला, जाऊ दे. मग काय दिनेबाईला म्हणलं मी मदत करू का. दिनेबाई म्हणला थांब थोडं वेळ बघू आपण थोड्या वेळाने. मग दिनेबाईला एक दोन शब्द बोलले, जरा असं बोलत बसलो, गप्पा मारलं. मग काय अथर्वने डब्बा आणला आणि डब्बा जेवायला चाललेला. मी त्याला म्हणलं थांब सोबत जाऊ. कुठं म्हणला जेवायला. मी म्हणलं देत नाही म्हणला. जाऊ दे आपला टाईम झाला तर आपण निघलो मेडिकलला आलो आणि बघा माल पाडला. एवढं सगळं माल चेक करायचं. माल चेक करून भूकच लागली. भूक लागली म्हणून मी आलो इथं पाणीपुरी खायला. पाणीपुरी खाल्लं आणि परत माल चेक करायला बसलो. मग काय एवढं माल चेक करून आता तहानच लागली. अरे काय करू आता. मग काय घेतला कोको कोलाचा कॅन आणि पिलं की मग गट्टा. पोटात गरमी एवढी झालती म्हणून कोको कोलाच्या कॅननी थंडाई झाली. मग काय आपला अथर्व आला. अथर्वला पाहिजे होतं पिंजऱ्यातलं बिस्किट, नाही दिलं म्हणून भाऊ नाराज. भाऊ एवढं नाचायला लागला, काय करू आता ह्याचं. मग काय बघा. अथर्वला राग आला म्हणून भाऊनी घेतले काठी आणि टाकलं माझ्या डोक्यात.